आपल्या कुटुंबाची मुळं शोधणं, आपले पूर्वज कोण होते हे जाणून घेणं, मला वाटतं अनेकांसाठी एक खूप कुतूहलाचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदी. आजची आपली चर्चा नेमकी ह्याच विषयावर आहे. हं. म्हणजे आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती भाट, कुलपुरोहित यांच्यापासून ते अगदी आधुनिक पद्धतींपर्यंत जाते, बरोबर? हो, बरोबर. या पारंपरिक वंशवृत्त नोंदवणाऱ्या लोकांपासून ते आजच्या काळातले मार्ग या सगळ्यावर आपण बोलू शकतो. तर मग या माहितीच्या आधारे या जुन्या व्यवस्था कशा होत्या आणि आजकाल आपल्या घराण्याचा इतिहास शोधायला काय मार्ग आहेत याचा जरा सखोल वेध घेऊया. नक्कीच. कारण आपल्या मुळांशी जोडलं जाणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि भारतात तर वंशपरंपरागत माहिती जपून ठेवण्याच्या काही अतिशय विचारपूर्वक म्हणजे अगदी गुंतागुंतीच्या पद्धती पूर्वापार चालत आलेल्या दिसतात. सुरुवात भाटांपासून करूया का? हं. कारण आपल्या स्रोतांमध्ये त्यांचा उल्लेख प्रामुख्याने आहे. हं. कोण होते हे भाट? म्हणजे काय भूमिका होती त्यांची? हो, हे भाट म्हणजे कसं सांगू, ते फक्त कथाकथन करणारे नव्हते. ते वंशपरंपरागत माहिती गोळा करायचे, हे खरं आहे. हो. खास करून म्हणजे प्रतिष्ठित घराण्यांची नोंद ठेवणं हे त्यांचं एक महत्त्वाचं काम होतं. अच्छा. आणि मग ते शुभ कार्य किंवा यात्रा अशा वेळी भेटायचे असंही काहीतरी आहे? अगदी. अशा प्रसंगी ते कुटुंबांना भेटून म्हणजे कोणाचं लग्न झालं, कोणाचा जन्म झाला, मृत्यू झाला, या सगळ्याची माहिती लिहून घ्यायचे. त्यांना वंशवृत्तकार किंवा काही ठिकाणी कुलपुरोहित असंही म्हटलं जायचं. आणि त्यांच्या त्या वहीला बही म्हणत असत, बरोबर? ज्यात सगळा कुटुंब वृक्ष असायचा. हो, बही. आणि ही बही म्हणजे काही साधीसुधी वही नव्हती. ती एक प्रकारे कुटुंबाच्या ओळखीचा, इतिहासाचा दस्तावेज होता. म्हणजे नुसती नावं नाही तर अजून बरीच माहिती असायची त्यात. अगदी. म्हणजे त्यात गोत्र, आडनाव, मूळ गाव कोणतं, कुलदैवत काय, कोणत्या कुटुंबात विवाहसंबंध झालेत, यानुसार सगळी माहिती विभागलेली असायची. अच्छा. आणि पिढ्यानपिढ्यांची नावं, ती पण एकामागोमाग एक. म्हणजे उदाहरणार्थ समजा रघुनाथ, मग त्यांचा मुलगा माधवराव, मग जनार्दन, मग वसंतराव, अशी सरळ वंशावळ नोंदवलेली असायची. कमाल आहे. आणि ही माहिती मग जपून ठेवली जायची? हो, पिढ्यानपिढ्या जपली जायची. आणि नुसती जपली नाही तर गरज पडेल तशी ती अद्ययावत पण केली जायची. म्हणजे नवीन जन्म, मृत्यू, विवाह यांची नोंद व्हायची. समाजासाठी या नोंदी खूप महत्त्वाच्या होत्या. मग आजच्या काळात अशा नोंदी किंवा हे भाट कुठे सापडू शकतात? म्हणजे माहिती तर मिळाली आहे की त्र्यंबकेश्वर, काशी, नेवासे, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्री काही कुलपुरोहित आहेत अजूनही? हो, तिथे आजही काही मंडळी या जुन्या वह्या सांभाळून आहेत. त्यांच्याकडे चौकशी करता येते. आणि गावाकडच्या देवस्थानांचे पुजारी वगैरे? हो, गावातील देवस्थानांशी जोडलेले पुरोहित किंवा काही विशिष्ट जाती जमातींसाठी ठरलेले भाट असतात, त्यांच्याकडेही माहिती असू शकते. पण अर्थात यासाठी आपलं मूळ गाव, आडनाव, गोत्र, कुलदैवत या गोष्टी निदान काहीतरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर. पण फक्त भाटांवर अवलंबून राहता येणार नाही असंही दिसतंय. म्हणजे दुसरे पण मार्ग आहेत. नक्कीच. ही पारंपरिक पद्धत महत्त्वाची आहेच, पण त्यासोबत इतरही अनेक स्रोत आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे घरातली माहिती, म्हणजे ओरल हिस्ट्री ज्याला म्हणतात. म्हणजे वडीलधाऱ्यांकडून, आजी आजोबा. हो, अगदी. आजी आजोबा, मामा काका, घरातल्या जुन्या माणसांकडून नावं, जन्म-मृत्यूची अंदाजे वर्ष, आपलं मूळ गाव कोणतं होतं, स्थलांतर कधी झालं, कुठे झालं, कुळाचार काय होते, ही सगळी माहिती गोळा करणं हा पहिला टप्पा आहे. आणि मग गाव पातळीवरच्या नोंदी म्हणजे सरकारी रेकॉर्ड्स? बरोबर. म्हणजे मूळ गावातील ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालय, तिथून 712 उतारे, फेरफार नोंदी, यातून जमिनीच्या व्यवहारांवरून पूर्वजांची नावं कळू शकतात. कधीकधी जुन्या खाते किंवा साठा नोंदींमध्ये पण माहिती सापडते. अच्छा. आणि त्याहूनही मागे जायचं असेल तर राज्य अभिलेखागार आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर इथे. तिथे तर अगदी शतकांपूर्वीचे म्हणजे पेशवेकालीन दस्तावेज सुद्धा मिळू शकतात, 18व्या शतकातले. अरे वा. हो. आणि कधीकधी तर काय होतं, जुन्या मंदिरांच्या जवळचे शिलालेख किंवा स्मशानभूमीतील जुन्या समाधी, दगडी पाट्या यांवर पण नावं किंवा तारखा कोरलेल्या असतात. म्हणजे थोडं शोधावं लागतं, पण धागेधोरे मिळू शकतात. हे सगळं खरंच एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामासारखं वाटतंय. आहेच तसं थोडं. आजच्या काळात DNA चाचणी किंवा ऑनलाईन वेबसाईट्सचा पण उल्लेख आहे, जसं माय हेरिटेज किंवा ancestry.com.
पण माहिती असं सांगते की भारतीय संदर्भात त्यांची उपयुक्तता जरा मर्यादित आहे. हो, ते सध्या तरी पूरक साधन म्हणूनच बघावं लागेल, कारण आपला डेटाबेस अजून तेवढा मोठा नाहीये त्यांच्याकडे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की काही वेळा बनावट भाट्ट किंवा चुकीच्या नोंदी सांगणारेही भेटू शकतात. त्यामुळे जी काही माहिती मिळेल ती पडताळून पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे खात्री करून घ्यायची. अगदी. थोडक्यात काय तर स्वतःच्या घराण्याची मुळं शोधणं, विशेषतः जर 18व्या शतकापर्यंत मागे जायचं असेल तर हे संयमाचं काम आहे. चिकाटी लागते. हो. यात पारंपरिक पद्धती म्हणजे भाट, मौखिक इतिहास आणि आधुनिक संशोधन म्हणजे अभिलेखागार, गावदप्तर या सगळ्याचा मेळ घालावा लागतो. आपल्या स्रोतांमध्ये म्हटले तसं हे इतिहासाच्या थराखालचं सोनं शोधण्यासारखं आहे. वेळ खाऊ आहे पण शक्य आहे. खरंय. तर या चर्चेतून वंशावळ नोंदवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि आपले मूळ शोधण्याचे वेगवेगळे मार्ग आपल्या समोर आले असं म्हणायला हरकत नाही. हो. आणि ही माहिती म्हणजे केवळ नावं आणि तारखा नाहीत, तर तो आपल्याला आपल्या मोठ्या कौटुंबिक आणि सामाजिक इतिहासाशी जोडणारा एक महत्त्वाचा धागा आहे. हा शोध खरं तर आपल्याला आपल्या ओळखीच्या पलीकडे घेऊन जातो. बरोबर. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की या वंशावळीच्या शोधातून केवळ नावं आणि नातेसंबंध तर कळतातच, पण त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे तत्कालीन सामाजिक रचना कशी होती, लोकांच्या स्थलांतराचे काही विशिष्ट प्रवाह दिसतात का, किंवा कुटुंबातील चालीरीती, पिढीजात चालत आलेले व्यवसाय, यात काही पॅटर्न किंवा धागेदोरे दिसू शकतील का, यावर नक्कीच विचार करता येईल. नक्कीच. हा एक खूप चांगला मुद्दा आहे पुढे विचार करण्यासाठी.